जिजाऊ जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं विजय असो. जय जिजाऊ. जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय, जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानं कोपरगाव शहरात साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा पण राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकलपट्टी करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी कोपरगावात यावेळी करण्यात आली आहे. त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला ताई, त्यांनी लय लोक मारून टाकलेले. त्या संदर्भात आपण त्याचा राजीनामा घेतल्यामुळं साखर वाटतोय आपण. जी या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याबद्दल साखर वाटप चालू आहे. यांनी लय लोकांना मारून टाकलेले. हा, गोरगरीब अपंग लोकांना सुद्धा मारलेले. कोणाचे कामं सुद्धा नाही केले त्यांनी. लय अवघड आहे हे सरकार. चांगलं नाही निघालं आई. नाही नाही नाही, लय अवघड आहे सरकार. तुमच्यासारखे माता माऊली आहे त्यांचं बिचाऱ्यांचं. हा, त्यासाठी चालू आहे आई सगळे. थांबा, भरपूर धरा भाऊ. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याबद्दल साखर. हो, लय लोक मारून टाकले त्यांनी. बरं झालं ते एकदाच गेलं ते. हो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घेतली का दिदी? हो हो. किती सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला त्याबद्दल आम्ही इथं आज साखर वाटली. तर तसं आम्हाला एक बाजूने दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे. त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्मिक कराडला मध्ये घेतलं ना तसं धनंजय मुंडेला पण आतमध्ये घेतलं पाहिजे. ही एक आमची मागणी. आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मदानाचा इशारा दिला होता, मी होतो, विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरत भाऊ मोरे होते, विकास अण्णा आडा होते, आम्ही हे सगळे लोक होते. मग आम्हाला सुरेश अण्णा धसनी फोन केला आणि संजीव बोरनी. तर त्यांनी सांगितलं आपण आहे ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा 100% घेऊ. हे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या टायमाला. आम्ही आत्मदान करायचं 26 जानेवारीला. तर मग त्या टायमाला मग आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला, राजीनामा घेतला. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. एक बाजूने आनंद पण आहे आणि एक बाजूने दुःख पण आहे. आणि आमचं अजून एक असं म्हणणं आहे, हे जे आरोपी आहे ना मध्ये, हे आरोपी यांना फाशी झाली पाहिजे, यांना सोडायचं नाही. आणि या 302 मध्ये हे धनंजय मुंडे आहे ना यांना पण घेतलं पाहिजे. ही एक आमची मागणी. जय जिजाऊ, जय शिवराय. बरोबर. मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली. काल सोशल मीडियावर NDTVवर त्या हत्येचे फोटो, हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत, त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत ह्या नशेत असणाऱ्या ह्या जे कोणी याच्यात आरोपी होते, लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत. रॉडनी मारण्याचे फोटो व्हायरल झालेत. अक्षरशः संतोष देशमुख यांचं उघड्या शरीरावरचं प्रेत काल त्या फोटोमध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झालं. आज बीडमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली. अतिशय संताप. कालच्या व्हिडिओनंतर कालचे 8 व्हिडिओ, जवळजवळ 12 ते 13 फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्या संतापाची लाट म्हणून आज बीडमध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघालेला आहे. बंदची हाक दिलेली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. उशीर लागला, देर आई पण दुरुस्त आहे. उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हक्क आहे.
धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रिपदावरून मंत्रिपदाचा राजीनामा झाला. आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो, त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. तो एक वाल्मिक कराड त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर 75 करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या जर असतील तर ह्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमवला. आणि आजच्या मी सांगतो, आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं. आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील आणि ते पडलेच पाहिजे. त्यातला सुदर्शन घुले असेल, महेश केदारी असेल आणि कृष्ण आंधळेची मी सांगतो, ह्या लोकांनी याची राजकीय हत्या केली, याला मारून टाकलेलं आहे. खरा सूत्रधार तो आता खरा, त्याला सगळी माहिती आहे. सांगितलं कोणी, आदेश कोणी दिले, कसं मारायचं, कुठं मारायचं, सगळं कृष्ण आंधळेला माहीत होतं. आज जवळजवळ 3 महिने होत आले, अजून कृष्ण आंधळेचा तपास नाही. याच्यात अनेक पोलीस अधिकारी असतील, अनेक राजकीय लोकपीठमधले असतील, अनेक धनंजय मुंडेच्या आसपासचे लोक याच्यामध्ये असतील. वाल्मिक कराड फक्त एक गवत आहे, अजून गवताची गुंजी पूर्ण सापडायची आहे. ते सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या बीडमध्ये, मस्ताजोगमध्ये अजून किती हत्या झाली त्या सगळ्या बाहेर पडतील. मी पुन्हा एकदा सुरेश दादा धस यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आमचे जरांगे पाटील मनोज अण्णा जरांगे पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्रकरणामध्ये या हत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी उपोषण केले, रस्त्यावर आलेत. सगळ्या समाजाच्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आज साखर वाटण्यामध्ये सुद्धा आमच्या कोपरगाव शहरातील बहुजन सगळ्या समाजाचे तरुण या ठिकाणी आलेत. आनंद नक्कीच झालाय, दुःख आजपर्यंत होतं, पण आता झालेल्या घटनेला काही करू शकत नाही. खऱ्या अर्थानं आज मी मनापासून संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी संतोष भाया देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर जे कोणतं जर कृत्य झालं असेल, ते अमानुष जर हत्या झाली असेल, ती संतोष देशमुख यांची हत्या झालेली, म्हणजे हिंदुत्वाला काळिंबा फासणारी ही घटना झालेली. म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी हत्या जर झाली तर तिला म्हणजे मनुष्याला, आपण जे मनुष्य ही जात आहे, आपली मानव ही जात आहे, तर याला आम्ही मराठा म्हणून नाही, आम्ही सर्व समाज म्हणून त्याचे हे करतोय. मनुष्याला ते काळिंबा फासणारी घटना घडलेली, त्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून 26 जानेवारी रोजी अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता. 26 जानेवारी रोजी आत्मदानाचा इशारा दिला होता. 25 जानेवारी रोजी आम्हाला सुरेश अण्णा धस व मान्य संजीव बोर यांनी आत्महत्या करण्यास, आत्मदहन करण्यास थांबवलं होतं. तर या घटनेचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का याचा राजीनामा घेऊ. पण सरकारला आमची अशी विनंती, हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही 3 महिन्यानंतर राजीनामा घेऊन राहिले. म्हणजे काल सुद्धा जेव्हा हा राजीनामा घेतला तर तेव्हा सरकारमध्ये मीटिंग झाली, त्याच्यानंतर तो आज राजीनामा आलेला आहे. यांना जर माहीत होतं याचे व्हिडिओ झालेले, मॉर्फिंग झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, तर याचा आधी 3 महिन्यापूर्वीच सरकारने यांचा राजीनामा घेतला पाहिजे नव्हतं. सरकार या वाल्मिक कराड याला VVIP ट्रीटमेंट चालू आहे. सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, मग एक हिंदूची हत्या करतोय का? म्हणजे कोण कोणाला पोचतंय? आम्ही जात म्हणून नाही आहे, आम्ही मनुष्य म्हणून आम्ही सर्वजण एक संतोष भाई देशमुखच्या मागे आहे. कोणताही जातीचा मनुष्य असो, अशी निर्गुणपणे जर हत्या झाली तर तिचा आम्ही तीव्र विरोधच करणार. जय जिजाऊ, जय शिवराय. गेल्या 3 महिन्यापूर्वी कैलासवासी संतोषजी देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यासाठी दबाव आणलेला होता. आज त्याची परिणिती म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झालेला आहे. खरोखर आनंदाची गोष्ट आहे, परंतु फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही, तर त्याला 6 वर्षासाठी अपात्र ठरवलं पाहिजे, त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकालपट्टी केली पाहिजे. तेव्हा खरं संतोष देशमुखला न्याय मिळाल्यासारखं होईल. आज कोपरगाव शहरातील सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन धनंजय मुंडेचा राजीनामा झाला म्हणून या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. तसं पाहिलं तर ही आनंदाची गोष्ट पण आहे आणि दुःखाची पण आहे, कारण आमचा एक माणूस गमावलेला आहे, त्याचं तर दुःख आम्हाला निश्चितच आहे. परंतु आनंद यासाठी आहे का ज्याने मेन कृत्य केलं आहे त्या माणसाला आज काही का आहे ना, 10% का आहे ना,
शिक्षा मिळालेली आहे. अजून 90% शिक्षा त्या माणसाला होणं बाकी आहे. त्यासाठी शासनावर दबाव टाकणं फार गरजेचं आहे आणि या कृत्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावे लागणार आहे. कारण फक्त आता राजीनामा झालेला आहे, अजून आमदारकी आहे, अपात्रतेची टांगती तलवार आहे, सर्व गोष्टी होणार आहे. त्या घडण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागतील. आजचा दिवस हा निश्चित चांगला आहे. मी तमाम सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदाचा पण दिवस आहे. आनंद खूप झालेला आहे का आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे. पण जास्त आनंद तेव्हा होईल का ज्या वेळेस धनंजय मुंडेंचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा होईल आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा होईल. त्यावेळेस आम्हाला खरं जास्त आनंद होईल. तर ही जी घटना आज म्हणजे त्या देशमुखांची जी घडली होती त्याच्याबद्दल एकदम इतकं वाईट म्हणजे अख्ख्या संपूर्ण देशाला याच्यातून एकदम वाईट प्रसंगातून गेलेले आहे. असं वाटतं का खरं त्या ठिकाणी जर आपण कधी बीडमध्ये राहिला जर असतो आणि ते आरोपी जर आपल्या समोर असते तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या हातापाय तलक छाटून त्यांना तशी शिक्षा दिली असती. कारण की घटना तशी घडलेली आहे. ही एकदम निर्दयी घटना घडलेली होती. तर आमची फक्त एक युवा सेनेच्या वतीने आम्ही सरकारचे आभार मानतो का त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि त्यांचा आमदारकीचाही राजीनामा या सरकारने घ्यावा. इतकं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.